नमस्कार मित्रांनो, तर बघा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, तर आज आमची मम्मी डबल पाट्याची मिशन घ्यायला लागली. तिने महागच पिकोफॉलची मिशन घेतली. तर आज आमची पूर्ण फॅमिली, माझे दोन्ही भाऊ, आमचा बाबू, पप्पा, मम्मी, आम्ही आता डबल पार्टीचे मिशन घ्यायला आलो. तुमचा असंच आम्हाला सपोर्ट राहू द्या आणि तुमचा असंच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. चला आता आपण मिशन बघू. तर सगळ्यांना पहिलं श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार, तर मी महागल्दी मंगळवारी पिकोफॉलची मशीन नेलेली होती. तर तुमच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सपोर्टमुळं, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळं माझ्या त्या मशनीचे पैसे मी फेडले. म्हणून मी आज ती पैसे कालच माझे नीट झाल्यामुळं मी आज परत त्यांच्याकडं उदारच मशीन घ्यायला आले, मोठी पिकोफॉलची. कारण का त्यांनी पण साथ दिली, त्यांनी पण मशीन उदार दिली. आता ही डबल पाटा ब्लाउजाची घेते. पहिली पिकोफॉलची घेतली होती उदार, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याचे पैसे मी क्लिअर केले. तर त्यांना बोलून म्हटलं मला दुसरी पण उदारच पाहिजे. तर ते म्हणले कधी बी ताई कधी बी घेऊन जावा, तसं काय आपला प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर कष्ट करून पैसे सारणारे असेल तर आम्हाला काय देण्यातही नाही म्हणले. तर मी डबल आज आहे गुरुवार आणि डबल पाट्याची मशीन मी घ्यायला आलेली आहे. तर आता आम्ही ह्यात मशीन घेण्याचा असं आहे की आता ह्या मशीनीला तर आम्ही घ्यायला पहिले तरी बजेट दिलं तर त्यांना भरपूर, ह्यावेळेस तसं काहीच देणार नाहीत आम्ही, थोडंफार त्यांना घरच बोलून आलात. तर तुमच्या आशीर्वादामुळं माझ्या अनुचे पप्पा हे आता म्हणजे आता आमची तर परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे किती नाजूक आहे काय नाही. कारण का तिची तब्येत खराब असते, तिच्या पप्पाची तब्येत खराब असते. त्यातून आता काहीतरी माझे छोटे 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 प्रयत्न सुरू आहेत. तर तुम्ही सपोर्ट करत राहा. मासे धरायला जाते जानूचे पप्पा, सकाळी 5ला पाण्यामध्ये जाते. ते कंप्लीट 8ला येते. तर त्यात कधी पडले तर पडले, कधी होते 200-300. आता त्याच पैशावर, माशाच्या माझ्या शिलाईच्या पैशावर आपल्याला दुसरी मशीन घेतल्यानंतर दुसऱ्या मशीनीचे पैसे क्लिअर करायचे. तर आम्ही अशा हिशोबाने आज दुकानामध्ये एंट्री केली. काल होती मकर संक्रांत, तर आज आहे म्हणजे आज मकर संक्रांत झाली. आज तर म्हणायचं मकर संक्रांतीची. तर चला म्हणलं आपण नवीन वर्षाचं काहीतरी एक सण झाला पाहिला, दुसरं काहीतरी आपल्या कलेला अजून पुढे प्रोत्साहित करण्यासाठी काहीतरी घ्यावं. चला म्हणलं एक मशीनच घेऊ. ते पण मी मनावर घेतलं नाही मशीन घेण्यासाठी. जरा माझी त्या सिंगल पाट्याच्या मशीनीवर चिडचिड व्हायली, काम उरकना म्हणून. मग त्यांनी बघितली, तिच्या अनुचे पप्पा म्हणले चल तुला उद्या मशीनच घेऊन देतो. बाकी आता घरातली तर परिस्थिती माहिती आहे तुम्हाला, घरात गॅस संपलाय, मी संक्रांत केली नाही काय नाही, पण म्हणले मशीनच घ्यायची म्हणले आपल्याला. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा जर असेल कोणाचा तर राजू व्हायचा. हा त्यांचा आहे. कारण का कसं आहे आपण सगळ्या गोष्टी आता त्यांनी जर नाही नाही तसं नाही. तुम्ही जर म्हणलं असतं तर आर्मी पैसे आणा, तुम्ही नुसत्या मोकळ्या हाताला कसं येलं तर आम्ही विश्वास कुणाला कसा आहे, व्यवहार करून पण विश्वास राहतो. मी ती माझी पहिली मशीन माझ्या आई वडिलांनी दिलेली होती. ती थोडी चलत नव्हती म्हणून मी त्यांच्याकडून सिंगल पाट्याची डबल नेली होती सेकंड हँडमध्ये. तर ती पण चांगली चालली. आता पण ती मशीन एकदम टकाटक आहे. पण मला आता दुसरी घ्यायची होती. जसं आमच्याकडे मी येते माझ्या मशीन नीट करायला घेऊन, ती पहिली मशीन होती त्यावेळेसपासून मी त्यांना एकच म्हणायचं, दादा मला एक नवीन मशीन पाहिजे डबल पाट्याची. ज्यावेळेस मी बी घेईन पण नवीनच डबल पाटा घेईन, मला सिंगल पाट्याची नको. तर ती वेळ माझी आज आलेली आहे. ती त्यांच्या सपोर्टमुळं, माझ्या घरातल्या सगळ्या माझ्या 3 लेकरांच्या, म्हणजे कसं आहे मी जो काम करते माझ्या लेकरांना पण त्या कामाचा ताण आहे. ते पण माझे आज 3 दिवस मी आज संक्रांतीचा सण आला तर त्या दिवसापासून 4-8 दिवसापासून घरात मी स्वयंपाक देखील केला नाही. सगळं माझी जानू, माझे मुलं, माझा नवरा म्हणजे जानूचे पप्पा हे सगळेजण मिळून मला सपोर्ट करीत होते. म्हणून ते आज दुसरी मशीन जी घ्यायली ती ह्या त्यांच्या सगळ्याच्या जीवावर घ्यायले. माझी तर कला आहे, मला माहितीच आहे, मीच करते म्हणून मला माहिती आहे. पण कसं असतं घरामध्ये कुणीतरी दुसऱ्या माणसाला प्रोत्साहित केलं हे काम करण्यासाठी, तर ते माणूस 100%च पुढे जातं. ते मला सगळं म्हणजे सगळ्याचा सपोर्ट म्हणजे माझ्या 3 लेकराचा, माझ्या नवऱ्याचा भरपूर आहे. म्हणून मी आज पहिल्या पिकोफॉलच्या मशीनीचे पैसे क्लिअर करून दुसरी पिकोफॉलची डबल पाट्याची मशीन घ्यायला आलेली आहे आज. म्हणजे आपलं पुन्हा ताणच मिटून जात आहे. म्हणलं घ्यावी तर आता नवीच घ्यावी, उद्या नकोच ती. आणि माणूस कसं उधारी केलेली असल्यामुळे जरा धासत राहते जीवाला, पटकन पैशाची सोय करतं, पैसे पटापट देतं. त्याच्यामुळे म्हणलं चला जाऊ दे, जीव घेऊया. पोटाला आपल्या चिमटा घ्यायचा, पण आपल्याला लागणाऱ्या वस्तूला आरळगर्जीपणा करायची जानूच्या पप्पाची अजिबात सवय नाही. त्यांना पहिलं आधी वस्तून मग काम. तर त्यांनीच मनावर घेतलंय म्हणून त्यांच्या ह्या पिकोफॉलच्या मशीनीचा माझा होता हट्ट.
ती मी केला, पण ही आता सध्याला माझ्याकडे सिंगल पाट्याची मशीन होती म्हणून मी म्हणायचं जाऊ द्या चला घेता येईल, काम तर सुरू आहे. पण त्यांचं म्हणणं असं आलं की नाही डबल पाटा घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे, म्हणून ह्या मशीनीचं सगळं श्रेय ताणलं जाते. त्यांनी मला आता ती मशीन घेऊन दिली आणि तीच त्या मशीनचे पैसे बी सारणार आहेत असं त्यांनी घरून बोलून आणले, म्हणून मी इथं दुकानात बी आले. तर दाखवता एक मशीन आता मोटर बिटर आता ती तर सिंगल पाट्यालाच राहणार पिकोफॉल. मोटर दिखाओ. तुमच्या हिशोबानं तुम्ही सगळं व्यवस्थित द्यायचं, तुम्ही देतात म्हणून आम्ही आलात नाही. आम्ही तुम्हाला दिले सेकंड आम्ही दिली हा, नवीन सगळं दिली, आम्ही म्हणूनच दिली, तुमच्यावर सगळं आता सोपवलेलं आहे. त्याच्यावर तुमची कमाई बी चालू आहे. मित्रांनो, खरं बोलायचं म्हणलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टमुळे आणि तसेच खरंच आज राजू अंकल आमच्या मम्मीला पहिल्यापासून मिशन देतात. म्हणजे असं कधी करत नाही की पहिले पैसे मगच मिशन, असं नाही. त्यांनी पण आम्हाला भरपूर सपोर्ट केला. त्यांनी जर मिशन दिली नसती तर आता आमची मिशन घ्यायची पाळीच नसती. ते भरपूर आम्हाला सपोर्ट केला, तुम्ही पण सपोर्ट केला. असं तुमचा आशीर्वाद. हा, आणि ह्याची सगळं विश्लेषण श्रेय आहे का ते पप्पाला जाते, कारण जर पप्पाने मनावर नसतं घेतलं तर आतापर्यंत ही मिशन घ्यायचा आमचा निर्णय झाला. त्यांची तब्येत एवढी खराब राहते, ते काय म्हणते घरात लागणाऱ्या वस्तूला आपण जे करतो हे ते बघायचं असतं. त्यांनी खरं तर त्या गोष्टीमध्ये मला त्यांचा सपोर्ट आहे, त्यांचे मी आभारी आहे. कारण त्यांची तब्येत नाजूक राहते तरी बी ते म्हणजे मला कोण्या गोष्टीमध्ये जर कोणती गोष्ट घ्यायची कमी पडत असेल, संसार तर माझा गरिबीचाच आहे, मी म्हणत नाही कुठे, त्यात बी जी वस्तू गरजेची आहे ती वस्तू मला घेण्यासाठी मी काही पण करून लवकरात लवकर माझी सोय लावते. तर मी त्यांची लय आभारी आहे. मला आज मशीन घेऊन द्यायलेच त्यांनी, म्हणून मशीन तर होती माझ्याकडे पण ती मला एवढ्या लवकर घ्यायची नव्हती डबल पाट. सोनीची विषय पण ह्याला आपल्याला सिंगल दाब वगैरे लावता येत असेल ना? बसून देणार ना तुम्हाला, सिंगल दाब कारण कसं डिझाईन वगैरे करायचं चेक करून देणार, तुम्हाला नेट सुद्धा बसून देणार. कशी नॉर्मल खड्याची वगैरे लेस असते काही नाही शिवा, काही दिवशी काही लय भारी बर का मिशन. या इथं मिशन घ्यायला पण सोन्याची मिशन आहे, सोन्याची. त्यांचं नाव काय असंच नाही. केस म्हणजे तालुका कळम आहे त्यांचा, आपला केस तालुका आहे, तरी पण सगळे गिराईक नाही, मार्केट सगळं हिथंच आहे. ही मोटर ही 14,500ला, तुम्हाला 13,500 मोटर. ते छोटे घेतले तर 1000 रुपये तुम्हाला माहिती आहे, पण नाही 1000 रुपये ती कामात चालवायची चालू आहे का बंद करत नाही मोटर. 1500 आपले एक्स्ट्रा गेले हरकत नाही, सामान घ्यायलीच तर एकदा चांगलं घ्यायचं. हा म्हणजे आपण परेशान व्हायचं आणि त्यांनाही परेशान करायचं, तसं करू नको. जी घ्यायचे ती एकदाच घे. मशीन आहे ना तशी निब्बर मोटर निब्बर मशीन. एकदम सायलेंट. व्हिडिओ सकाळी 2 वाजेपर्यंत काम करत बसलं तर टेन्शनच नाही मला. अख्ख्या सक्रातीमध्ये 5-6 दिवस कराय, फक्त 2 घंटे झोप आहे, 2 घंटे फक्त. मामा यावंच लागतंय मिशन घ्यायला. बोला मामा. चला आता आपलं सगळं फिटिंग होऊस तर आता एक काम करा, बाकीच्या नंतर गिराईक होऊ द्या. सोनीची विषय पण ह्याला आपल्याला सिंगल दाब वगैरे लावता येत असेल ना? बसून देणार ना तुम्हाला, सिंगल दाब कारण कसं डिझाईन वगैरे करायचं चेक करून देणार, तुम्हाला नेट सुद्धा बसून देणार.
आपली कशी नॉर्मल खड्याची वगैरे लेस असते काय मी शिवा काही दिसू काय टेन्शन नाही त्याच्यासाठीच पण खास थोडा निर्णय घेतला मी. लय भारी आहे बरं का मिशन. या इथं मिशन घ्यायला. सोन्याची मिशन आहे सोन्याची. त्यांचं नाव काय असंच नाही. केस म्हणजे तालुका कळम आहे त्यांचा, आपला केस तालुका आहे, तरी पण सगळे गिराईक नाही मार्केट सगळे इथंच आहे. ही मोटर हे 14,500ला मी तुम्हाला 13,500 मोटर ते छोटे घेतले तर 1,000 रुपये तुम्हाला माहिती आहे पण नाही नाही 1,000 रुपये ती कामात नाही चालवायचं त्याचा आवाज नाही चालू आहे का बंद आहे कळत नाही मोटर ऑर्डर बी 1,500 आपले एक्स्ट्रा गेले हरकत नाही. सामान घ्यायलीच तर एकदाच चांगलं घ्यायचं. हा जात नाही त्यांचं म्हणलं की ते बारकी घेईपर्यंत ही मोठीच घे. हा म्हणजे आपण परेशान व्हायचं आणि त्यांनाही परेशान करायचं, तसं करू नको. जी घ्यायचे ती यादच घे. मशीन आहे ना तशी निब्बर मोटर निब्बर मशीन एकदम सायलेंट. व्हिडिओ सकाळी 2 वाजेपर्यंत काम करत बसलं तर टेन्शनच नाही बरं. अख्ख्या सक्रातीमध्ये 5-6 दिवस कराय फक्त 2 घंटे झोप आहे. 2 घंटे फक्त. यावंच लागतंय मिशन घ्यायला. चला आता आपलं सगळं फिटिंग होऊस तर आता एक काम करा, बाकीच्या नंतर गिराईक होऊ द्या. तुझी तुला माहिती 10,150 रुपये आपलं टोटल झालंय मोटर सोबत. त्याच्यामधले तुमच्या जुन्या मशीनचे 2200 रुपये वजा होणार. ते 2200 रुपये वजा 60,950 रुपये बाकी 950 लक्षात बसेल ते एकदम बरोबर बसेल. काय झालं त्याला वर पण टाकून बसेल काढायची त्याची देवी समोर नाही देवी मला ठेवा ठेवा खाली ठेवा. काय झालंय? हा कुठून खाली ठेवा खाली खाली हा म्हणजे वावर लागते. हा या 2 टाकल्यामध्ये लपलेले आहे टाकले कवर असतं जुनी कातर आपली माहिती. गाडीने ब्रेक पॅड पकडी नाही का वडा द्वारा ही वडा सेफ्टी कुपाच्या मशीनसारखं हात ना त्या ही वडा हलका आहे. ही जड आहे आणि ही हलका आहे. करायचा नंबर कसा लावायचा ते टाकं कमी जास्त करायचं बघायचं काळी कुठली ती खाली घ्यायची का? फिरवायचं अर्धा लाख करत नाही कुठे कुठे एक नंबर त्याला दाखला झाला की त्याला गाडण्याशिवाय फिरवायचं 2 गाडी गाडी झालं 3 झालं 3, 4, 5 बुदडी बदगी चवाळी काय शिवायचे 3, 4, 5 वर शिवायचे 1, 2, 3 वर कपडे शिवायचे 1, 2, 3 वर कपडे शिवायचे 3, 4, 5 वर बुदडी बदगी जीन्सची पॅन्ट काय असेल तर ती कंपल्सरी ती शिवायची होते का दिवस आता ते माग हा त्याच्यावर बसा नाही बस